शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषांकाचं प्रकाशन. सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबाबत महसूल पत्र विशेषांकात मांडणी. मंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर साई संस्थानकडनं शाल आणि साईंची मूर्ती देत त्यांचा सन्मान. नाले स्वच्छता कामात मुंबईकरांनी सहकार्य करावं. महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांचं मुंबईकरांना आवाहन. रत्नागिरी पोलीस दलाला समुद्रात बुडणाऱ्या 16 जणांचा जीव वाचवण्यात यश. बोट उलटल्यानं घडली घटना. बोट उलटल्याचं लक्षात आल्यानं पोलिसांनी केली मदत. लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करा. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या निवृत्त होणार. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष. राजस्थानी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वाला. पुणे जोधपूर पुणे दैनंदिन रेल्वे सेवा सुरू. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश. शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का. पनवेल उरणमधले ज्येष्ठ नेते जे म्हात्रे यांचा शेकापला रामराम. महाविकास आघाडीमधनं बाहेर पडण्याची म्हात्रेंची होती मागणी. पक्षानं दुर्लक्ष केल्यानं म्हात्रेंनी बाहेर पडण्याचा घेतला निर्णय. बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सोयीसाठी नाही तर गैरसोयीसाठी. होम प्लॅटफॉर्ममुळे होतीये मोठी गर्दी. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता. अहमदाबादमध्ये बांगलादेशींच्या घरांवर बुलडोझर. गुजरातच्या इतिहासातली सर्वात मोठी बुलडोझर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.